गुजरात भवनच्या दिल्लीच्या त्या दोन रूम इथनं एक व्यक्ती सकाळ सकाळी भाजपच्या कार्यालयात जायचा. तासन तास वेटिंग रूम मध्ये बसून राहायचा. 2 वर्षांपासून त्या व्यक्तीचा हा ठरलेला दिनक्रम होता. तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी होते. गडकरींच्या वेटिंग रूम मध्ये बसून आपलं संपलेलं, अगदी संपत चाललेलं राजकीय करिअर सावरण्यासाठी हा व्यक्ती हातपाय मारत होता. आपल्या राज्यातनं बाहेर पडत असताना मैं समुंदर हूं वापस आऊंगा असं तो म्हणालेला. झालं देखील तसंच, कारण दिवस काही सारखे राहत नाहीत. हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये परत गेला. परत त्याने यंत्रणा लावली, परत सिस्टीम आखली आणि परत निवडून आला. बरं, नुसता आला नाही तर कमबॅक झाल्यानंतर तो भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. 370 कलम हटवण्याचा भाजपचा अजेंडा त्याने पूर्ण केला. देश नक्षलमुक्त झाल्याची घोषणा त्याने केली. गुजरात भवनच्या 2 लहान खोल्यांमध्ये बसून आपल्या राजकीय पुनर्जन्मासाठी हातपाय झाडणारा, पक्षाच्या अध्यक्षांच्या वेटिंग रूम मध्ये बसून राहणारा तो व्यक्ती 10 वर्षातच देशाचा सर्वात महत्वाचा पण नंबर 2 चा नेता झाला होता. अर्थात आतापर्यंत समजलं असेल आपण कोणाबद्दल बोलतोय. नाव अमित अनिलचंद्र शहा. गांधीनगरमधनं अडवाणी सातत्याने निवडून येत गेले. त्यामागे यंत्रणा होती ती अमित शहांची. मोदी सातत्याने मुख्यमंत्री होत गेले. त्यामागे यंत्रणा होती अमित शहांची. यूपी मध्ये पहिल्यांदा भाजपने विजय मिळवला. यंत्रणा अमित शहांची. नॉर्थ ईस्ट भाजपमय झाला. यंत्रणा अमित शहांची. बंगाल कधीच जिंकता आला नाही, तो भाजपने आत्ता जिंकला. यंत्रणा होती अमित शहांची. आणि जेनझीचं आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पॅलेट गनचा वापर झाला. यंत्रणा होती अमित शहांची. प्रश्नचिन्ह. अमित शहांवर होणाऱ्या या आरोपांमुळेच सध्या दिल्लीचं राजकारण चांगलंच पेटलंय. अमित शहांच्या पांढऱ्या कपड्यांवर लागला जाणारा हा दुसरा डाग. पहिला डाग लागला तो सोहराबुद्दीनच्या चकमकीचा. आपली यंत्रणा थांबवण्यासाठीच खोट्या गुन्ह्यात केंद्राने गोवल्याचे आरोप स्वतः अमित शहाच आजही करतात. न्यायालयानं त्यांची या प्रकरणातनं निर्दोष मुक्तता केली आहे. आज मात्र अशीच यंत्रणा अमित शहांभोवती विरोधक लावताना दिसू लागलेत. यंत्रणा लावणाऱ्यांच्या भोवती लावण्यात आलेली यंत्रणा. विरोधकांना आज मोदींना थांबवण्यापेक्षा अमित शहांना थांबवणं अधिक महत्वाचं वाटू लागलंय. म्हणूनच विद्यार्थी आंदोलन जरी शांत झालं असलं तरी संसद धगधगत ठेवणं, अमित शहांना सिंगल पॉइंट अजेंड्यावर ठेवण्याचं काम इंडिया आघाडी करायला लागलीये. पण हे नेमकं का? अमित शहांना आत्ताच थांबवण्याची गरज का जाणवतीये आणि ते करणं विरोधकांसाठी मोदींना थांबवण्यापेक्षा अधिक महत्वाचं का वाटतंय? समजून घेऊयात अगदी विस्ताराने बोलभिडूच्या बिटवीन द लाईन या स्पेशल सेगमेंट मधनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. अमित शहा पहिल्यांदा आमदार झाले 1997 साली. त्यांच्या पहिल्या निवडणुकीचं मताधिक्य होतं 25,000. लगेच पुढच्या वर्षी अमित शहांना निवडणुकांना सामोरं जावं लागतं. तेव्हा त्यांचं मताधिक्य होतं 1,32,000. 2002 सालच्या निवडणुकीत हे मताधिक्य झालं 1,58,000 आणि 2007 साली मताधिक्य झालं 2,32,000. अमित शहा आणि त्यांची यंत्रणा समजून घेण्यासाठी हे आकडे समजून घ्यावे लागतील. अमित शहा हे असे नेते आहेत जे गतटर्मपेक्षा नेहमीच अधिकचं मताधिक्य मिळवत गेलेत. कधी मतांचा डाऊनफॉल या माणसाला बघायला मिळालेला नाहीये. अमित शहांच्या बाबतीत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वॉर्ड प्रमुख, तालुका प्रमुख या पदांवरनं राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री या पदावरती आलेला नेता म्हणून देखील अमित शहा एकमेव नेते आहेत. अगदी मोदी सुद्धा इतक्या खालून आलेले नाहीयेत. ते प्रचारक होते, त्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि नंतर आमदार झाले. अमित शहांचं मात्र तसं नाहीये. ते पार्टी स्ट्रक्चर आणि यंत्रणा लावणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. एक इतिहास सांगायचा तर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचा आपल्याला सांगता येईल. 99 साली ही सहकारी बँक तोट्यात गेली होती. राज्यातल्या सगळ्या सहकारी बँकांवरती पटेल, गडारिया आणि क्षत्रिय लोकांचं वर्चस्व. पण हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अमित शहा या बँकेचे चेअरमन झाले. 36 कोटींच्या तोट्यातनं एका वर्षात ही बँक 27 कोटींच्या नफ्यात आणली. आणि हे सगळं करताना अमित शहांचं वय होतं 35 वर्ष. अमित शहा हे काही मोदी, अडवाणी, वाजपेयी यांच्यासारखे मास लीडर नाहीयेत. एका मोठ्या समूहाला आकर्षित करणारं ना त्यांचं व्यक्तिमत्व आहे, ना त्यांची भाषण शैली आहे. मुलायम सिंग असतील किंवा शरद पवार किंवा अगदी लालू प्रसाद यादवांप्रमाणे त्यांच्या मागे पक्की जातीय समीकरणं सुद्धा नाहीयेत. बनिया समाज हा गुजरातमध्येच 3% आसपास आहे. पण अमित शहा हे नियोजन आखण्यासाठी आणि ते तडीस घेऊन जाण्यासाठी ओळखले जातात. अगदी 90च्या जमान्यात ते कोणता टक्का कुठे जाणार आहे याची गणितं लावण्याचं काम करायचे. अलीकडची उदाहरण द्यायची झाली तर मोदींच्या आगमनानंतर अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
यानंतर सगळ्यात महत्वाची होती ती 2017ची उत्तर प्रदेशची इलेक्शन. दलित ब्राह्मण वोट बँक असणाऱ्या मायावतींनंतर इथं ओबीसी मुस्लिम वोट बँक असणारी सपा ही सत्तेत होती. अशा वेळी अमित शहांनी इथं यंत्रणा लावली. पन्ना प्रमुख, एका पानावर मतदारांची नावं आणि त्यामागे एक व्यक्ती इथं बसणं, ते जातीय समीकरण तोडून भाजप विक्रमी मतांनी सत्तेत आली. आज योगी इम्पॅक्ट, हिंदुत्ववाद वगैरे सांगितलं जात असलं तरी हा फॅक्टर मतांमध्ये परिवर्तित होईल हे सांगणारे आणि काम करणारे अमित शहा हे पहिले होते. अशीच दुसरी गोष्ट म्हणजे मिस्ड कॉल द्या आणि भाजपचं सदस्य व्हा असं सांगणारं कॅम्पेन. खरं तर या कॅम्पेनची टिंगल झाली होती. मिस्ड कॉलच्या जीवावर जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणणारी भाजप असं विरोधक खेळू लागले होते. पण याच मिस्ड कॉलसाठी पक्षाकडनं प्रत्येक माध्यमांची म्हणजे टीव्ही असेल, प्रिंट असेल, डिजिटल अशी माध्यमं जाहिरातींसाठी वापरण्यात आली. कोणत्या भागातनं कोणत्या माध्यमातनं जाहिरातीचा इम्पॅक्ट झाला, इथंपासनं ते मिस्ड कॉलचे एक जिओग्राफी लोकेशन डेटा मिळवण्यात आला. लोकांना वाटतं की मिस्ड कॉलमुळे काय झालं, पण एका मिस्ड कॉलमुळे भाजपचा डिटेल्समध्ये लोकेशन वाईज प्रभाव कळाला आणि त्यावरती काम करणं सोपं गेलं. निवडणूक समजून घेणं, डेटा समजून घेणं आणि त्या पलीकडे त्या भागाचा प्रभाव आणि नरेटिव्ह समजून घेणं आणि हे करत असताना थंडपणे आपले कार्यक्रम कृतीत आणणं हे अमित शहांचं वेगळेपण आहे. त्यासाठी आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण पाहूयात. उद्धव ठाकरे हे शरद पवारांसोबत गेले. त्यानंतर सेना फुटेल याचा अंदाज सगळेच बांधत होते. अगदी कर्नाटक प्रमाणे गरजेपुरते आमदार पक्ष सोडतील असा सगळ्यांचा अंदाज. पण इथे मात्र सेनाच फोडण्यात आली. ती फोडण्यासाठी बहुजन हिंदुत्व राजकारण करणारा मराठा चेहरा आवश्यक असेल आणि हे राजकारण समजणारे अमित शहा आहेत. शिंदे सोडून दुसऱ्या नेत्याला इथे वापरता आलं असतं, पण ते काही झालं नाही. ज्या लोकांना हिंदुत्व ते ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन जाण्यासाठी भुजबळ राणे अशा नेत्यांनी केलेला कार्यक्रम, ग्रामीण महाराष्ट्रात असलेलं हिंदुत्वाचं बहुजनवादी स्ट्रक्चर ज्या व्यक्तीला कळतं त्यालाच इथं एकनाथ शिंदे का हवे होते ते समजून घेता येतं. अमित शहा हे नेमके तसे आहेत. एकाच वेळी डेटा, लोकल आयडिओलॉजी, मतांची गरज समजणारे व्यक्ती आहेत. गुजरातमध्ये पहिल्यांदा भाजप सत्तेत आली तेव्हा याच अमित शहांनी सहकारी संस्था, बँकांमध्ये लपून असलेली काँग्रेस संपवली. परिणामी काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकली नाही. आता आजच्या राजकारणात याच अमित शहांना थांबवण्याची गरज विरोधकांना का वाटायला लागलीये हे समजून घेऊयात. तर कोणाची इच्छा असू देत वा नसू देत, पण मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर अमित शहा हेच येताना दिसतंय. अगदी मोदींची इच्छा नसली तरी सुद्धा मोदींनंतर कोण याचं उत्तर अमित शहांनी आपल्या पातळीवर शोधल्याचं दिसतं. राजकारणात सर्वात ताकदीचा नेता तोच असतो ज्याला आपल्या मर्यादांची जाणीव असते. अमित शहा हे मोदींप्रमाणे संपूर्ण भारतावर प्रभाव निर्माण करणारे नेते ठरू शकत नाहीत. अगदी धाराशिव सारख्या जिल्ह्यातनं अमित शहांच्या नावामुळे मतं मिळू शकत नाहीत याची जाणीव अमित शहांना आहे आणि याचीच बांधणी अमित शहा करायला लागलेत. धाराशिवचंच उदाहरण घ्यायचं झालं तर इथं ओमराजे आणि पद्मसिंह पाटलांचं कुटुंब एकत्र आलं तर अडचण राहत नाही. अमित शहा हेच करतायत. त्यासाठी ते एकनाथ शिंदेसारख्या नेत्यांना पार्टीच्या बाहेर मोठं करतायत. शहांचं हेच मॉडेल शरद पवारांच्याच राष्ट्रवादीचं नॅशनल मॉडेल म्हणता येईल. ठिकठिकाणी सेनापती तयार करणं. डिलिमिटेशनच्या विधेयकासाठी एका दिवसाकरता खासदार कसेही सोबत ठेवता येतात, मॅनेज करता येतात. पण इथला खेळ डिलिमिटेशन पेक्षा मोठा आहे. अमित शहांनी संघटनेअंतर्गत संघटना, पक्षांतर्गत पक्ष, एनडीए अंतर्गत एनडीए बांधली तर त्यांना थांबवणं अशक्य आहे याची जाणीव आता विरोधकांना झालेली आहे. आणि अमित शहांनी आपल्या राजकीय मर्यादा ओळखूनच हे काम सुरू केलेलं आहे. साहजिकच जेन झी हे असं आंदोलन ठरलंय ज्यामुळे अमित शहा ट्रॅप झालेत. गृहमंत्री म्हणून पहिल्यांदा विरोधी पक्षांनी देखील आपला सगळा फोकस सिंगल पॉइंट अजेंडा म्हणून अमित शहांवर रोखलाय. कारण हे लीडरशिप सक्सेशन यशस्वी ठरलं तर भाजपला कोणीच रोखू शकत नाही, अगदी कोणीच.